सुनावणी आता उद्यावर ढकलावी लागेल असं कोर्टाने म्हटलंय। उद्या सुनावणीसाठी आम्ही तयार असं कोर्टाने म्हटलंय। त्यामुळे आता सुनावणीमध्ये काय होणार हे उद्याच पाहावं लागणार आहे। सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी बातमी खरं तर कोर्टातल्या आजच्या या कार्यवाहीकडे लक्ष होतं। तर उद्या सुनावणीसाठी आम्ही तयार आहोत असं कोर्टाने म्हटलेलं आहे। सुनावणी उद्यावर ढकलावी लागेल असं कोर्टाने म्हटलंय। या क्षणाची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण झी 24 तासवर पाहतोय। तर गोविंद तुपे आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर आहेत। गोविंद, काय नेमके कोर्टातून हे सगळ्या हालचाली करतात? सुनावणी उद्यावर ढकलावी लागेल असं कळतंय। नक्कीच आपण जर बघितलं तर ही सगळी जी सुनावणी आहे, जो युक्तिवाद सुरू आहे, याच्यामध्ये न्यायालयाकडून प्रश्नांचे जे आहे ते सरबत्ती होताना पाहायला मिळते आणि न्यायालय आंदोलनकर्त्यांचे वकील असतील, त्याचबरोबर राज्य सरकार असेल, या दोघांनाही खडेबोल सुनावताना पाहायला मिळत आहे। एकीकडे आंदोलकांच्या वकिलांना ज्या वेळेला विचारण्यात आलं की हे सत्याग्रहासाठीचं मैदान आहे का, तर त्यांनी हो अशी माहिती दिली। दुसरं या ठिकाणी त्यांना विचारण्यात आलं की तुम्हाला 5,000 लोकांचीच परवानगी होती का, तर त्याबद्दलची त्यांनी माहिती हो सांगितली। त्याचबरोबर आम्ही यापूर्वी किती वेळा परवानगीसाठी अर्ज केले याचीही माहिती त्यांनी दिली। त्यावेळेला 31 मेला असेल, या ठिकाणी बाकीचे पुन्हा 25 जुलैला जे अर्ज केले याचीही माहिती या ठिकाणी वकिलांनी दिलेली, जरांगे पाटलांच्या वकिलांनी दिल्याचं पाहायला मिळतं आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 5,000पेक्षा म्हणजे मुंबईच्या रस्त्यावर 50,000पेक्षा जास्त लोक जे आहेत ते फिरत होते। त्यावेळेला तुम्ही काय करत होता, तुम्ही काय पावले उचलली, अशा पद्धतीचा प्रश्न मुंबई उच्च न्यायालयानं ज्यावेळेला विचारला, त्यावेळेला मुंबईमध्ये सणासुदीचे दिवस होते, गणेश उत्सव सुरू होता आणि त्यामुळं कुठल्याही पद्धतीची ॲक्शन घेतली गेली नाही, कारवाई केली नसल्याची माहिती वीरेंद्र सराफ यांनी दिली। आणि त्याचबरोबर आत्ता एक वीरेंद्र सराफांनी एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केलेला आहे। या आंदोलनकर्त्यांना लेखी आव्हान जे आहे ते जरांगे पाटलांनीच करावं बाहेर जाण्यासाठी, त्यांना लेखी पत्र जे आहे ते सांगावं, लिहून सांगावं, अशा पद्धतीचं जे आव्हान आहे किंवा अशी जी याचिका जी आहे किंवा मागणी जी आहे ती कोर्टाकडे वीरेंद्र सराफ यांनी केल्याचं पाहायला मिळतं आहे। ही सगळी जी सुनावणी आहे ती सुरू आहे। उद्या 11पर्यंतचा वेळ आम्हाला द्या, या ठिकाणी बाकीच्या गोष्टी सुरळीत होतील, अशा पद्धतीची जी मागणी आहे ती जरांगे पाटलांच्या वकिलांनी केल्याचं पाहायला मिळतं। आणि याच अनुषंगानं न्यायालय जे आहे ते उद्या 11 वाजता याबाबतची सुनावणी पुन्हा एकदा घ्यावी लागेल, अशा पद्धतीचं मत नोंदवलेलं आहे। परंतु दोन्हीही पक्षाला म्हणजे एकतर सरकारी वकिलांना त्याचबरोबर जरांगे पाटलांच्या वकिलांना दोघांनाही खडसावल्याचं पाहायला मिळालं। कारण का याच्यामध्ये न्यायालयानं असंही म्हटलं की 24 तासांमध्ये तुम्हाला जर सोयीसुविधा मिळाल्या नाहीत किंवा या ठिकाणी हे सगळं जर मिळालं नाही तर तुम्ही आमच्याकडे का आला नाही, असंही जरांगे पाटलांच्या वकिलांना सांगण्यात आलं। त्याच वेळेला महाधिवक्ता जे वीरेंद्र सराफ यांनाही ज्या वेळेला कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नावर प्रश्न उपस्थित केले, त्यावेळेला 5,000पेक्षा जास्त लोक आले, हाताबाहेर सगळं हे आंदोलन जातंय, ही अशी सगळी परिस्थिती होती, तर हे तुम्ही न्यायालयाला का सांगितलं नाही त्यावेळेस, असाही प्रश्न जो आहे तो न्यायालयानं उपस्थित केला। म्हणजे एकूणच काय तर न्यायालयानं आज जरांगे पाटलांचे वकील असतील किंवा राज्य सरकार असेल, या दोघांचीही खरडपट्टी काढलेली आहे असं म्हणायला स्कोप आहे। परंतु उद्या 11 वाजेपर्यंत अजून न्यायालय या ठिकाणी वेळ देण्याची शक्यता आहे। उद्या 11 वाजताही याबाबतची सुनावणी पुन्हा एकदा होऊ शकते। परंतु आज जे या ठिकाणी न्यायालयानं सकाळच्या सत्रामध्ये जे आदेश दिले होते दुपारी 3 वाजेपर्यंत मुंबई खाली करा, आणि तशा अनुषंगानं कारवाई सुरू झालेली आहे, ॲक्शन सुरू झालेले आहेत, तशा पद्धतीचे व्हिडिओ फोटो जे आहेत ते न्यायालयाला दाखवले जात आहेत। आत्ताच्या सुनावणीच्या दरम्यान न्यायालयाला हे सगळे जे मुंबईतले रस्ते असतील, रेल्वे स्टेशन असतील किंवा वाहनं पार्किंगमुळे जी काय वाहतुकीची कोंडी झाली होती ते आता सर्व